नमस्कार मंडळी, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण मस्त चमचमीत आणि चविष्ट अशी भरली भेंडी करणार आहोत। ही भरली भेंडी चपातीसोबत भाकरीसोबत खायला खूप छान लागते। शिवाय टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही भेंडी बनवू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। भरली भेंडी करण्यासाठी इथे मी 1 पाव भेंडी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि भेंडी एकदम पुसून घेतली आहे, म्हणजे कोरडी करून घेतली आहे। भेंडीला थोडंसं जरी पाणी असेल तर आपली भरली भेंडी चिकट होते, त्यामुळे भेंडी पूर्णपणे पुसून कोरडी करायची आहे। त्यानंतर भेंडीचा समोरचा आणि देठाचा भाग कट करून भेंडीला मधोमध अशा पद्धतीने कट द्यायचा आहे, म्हणजे भेंडी मधातून कट करायची आहे। आता छोटी भेंडी असेल तर भेंडी अख्खी ठेवू शकता, किंवा जर मोठी लांब भेंडी असेल तर एका भेंडीचे 2 तुकडे करून त्याला अशा पद्धतीने मधोमध कट करायचं आहे। अशाच पद्धतीने सगळ्या भेंड्या आपण कट करून घेऊया। तर बघा, सगळ्या भेंड्या कट करून घेतल्या। अशा पद्धतीने भेंडीला मधोमध कट करून घेतलं। आता याच्यासाठी आपण सारण तयार करणार आहोत। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 हिरवी मिरची, 8 ते 10 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले, अर्धा चमचा जिरे आणि 2 मोठे चमचे खमंग भाजलेला सुक्या खोबऱ्याचा किस। आता याच्यामध्ये पाणी वगैरे काही न टाकता मिक्सरवरती याचं वाटण करूया। तर बघा, आले, लसूण, जिरे आणि खोबऱ्याचं अशा पद्धतीचं वाटण इथे मी करून घेतलेलं आहे। आता सारण तयार करण्यासाठी ती मी 1 वाटी खमंग भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट घेतला, अर्धी वाटी भाजलेल्या तिळाचा कूट, तयार केलेलं वाटण। आता यामध्ये 1 छोटा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धनेपूड, चवीनुसार मीठ, 1 चिमूटभर हिंग आणि इथे मी 1 लिंबाचा रस घेतला आहे। लिंबाच्या रसामुळे भेंडी मस्त चमचमीत अशी होते। बारीक कापलेली कोथिंबीर आणि ह्याचं सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तर बघा, सगळा मसाला जो आहे सारण व्यवस्थित मिक्स करून घेतलं, याला मस्त असं बाइंडिंग आलेलं आहे। तर हे जे तयार केलेलं सारण आहे हे कट केलेल्या भेंडीमध्ये भरून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने कट केलेल्या भेंडीमध्ये गच्च असं हे सारण भरायचं आहे। मस्त दाबून असं हे सारण या भेंडीमध्ये भरून घेऊया। तर बघा, सगळ्या भेंडीमध्ये सारण भरून घेतलं आहे। आता हे जे उरलेलं सारण आहे आपण नंतर वापरणार आहोत। भरली भेंडी करण्यासाठी या पॅनमध्ये मी 3 पळी तेल घातलं आहे। या भेंडीसाठी तेल थोडंसं जास्त लागते आणि सारण भरून घेतलेल्या भेंड्या या पॅनमध्ये अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत। शक्यतो असेल तर असं पसरट पॅन घ्या, नाहीतर मग कढईमध्ये ठेवल्या तरी काही हरकत नाही। आता मीडियम गॅसवरती 3 ते 4 मिनिटे ह्या भेंड्या शिजून घ्यायच्या आहे। त्याच्यावर झाकण वगैरे काहीच ठेवायचं नाही, कारण झाकण ठेवल्यामुळे भेंडी चिकट होते। तर मीडियम गॅसवरती 3 ते 4 मिनिटे ह्या भेंड्या शिजवून घेतल्या। आता ह्या सगळ्या भेंड्या अशा पद्धतीने उलटून घ्यायच्या आहेत, म्हणजे जी वरची बाजू आहे ती सुद्धा मस्त अशी शिजेल। तर सगळ्या भेंड्या उलटून घेतल्यानंतर पुन्हा एकदा 3 ते 4 मिनिटे ह्या भेंड्या मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायच्या आहेत। तर बघा, या बाजूने सुद्धा 3 ते 4 मिनिटे ही भेंडी शिजवून घेतली आणि आता तुम्ही बघू शकता आपली भरली भेंडी मस्त अशी शिजलेली आहे। बघा, सगळी एकूण एक भेंडी मस्त अशी शिजलेली आहे। तर आता यामध्ये जे उरलेलं सारण होतं ते टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून साधारण 1 मिनिट ह्या भेंड्या परतून घ्यायच्या आहेत, म्हणजे भेंडी मस्त अशी कुरकुरीत होते। तर बघा, साधारण 1 मिनिट ह्या भेंड्या इथे मी परतून घेतल्या। आता याच्यावरती सगळ्यात शेवटी आपण बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया। आणि आपली भरली भेंडी इथे तयार आहे। ही भरली भेंडी तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता, भाकरीसोबत, चपातीसोबत, वरण भातासोबत तोंडी लावायला अतिशय मस्त आणि भन्नाट अशी लागते। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत।